जोईल बुवा सुरुवात चांगली केलेली आहे आणि चांगले बुवा आहेत ते. आवाज चांगला आहे त्यांचा, गाणी पण चांगली म्हणतात, पण इतकं अतिरेक बरोबर नाही ना. व सुरुवातीक जर बुवा सुरुवात तुमची चांगली झाली, मी तुमच्या भजनाला काही नाव ठेवणार नाही, पण तुम्ही सांगतास की माझे एप्रिल महिन्यापासून म्हणजे एप्रिल मे मध्ये मी म्हणता झोपलेलोच नाही, रोज भजना करी. माझो अजून म्हणता आवाज बसलेलो नाही, पण स्वामींच्या मठात येऊन म्हणता माझा आवाज बसलो. काय धानियार दोस्ती तिथून विचारा तर खूप कळलं की स्वामींच्या मठात येऊन जर तुझा आवाज बसलो, या तुझं कर्म. सुरुवातीक माका हैवान बोललं नसतंस तर तुझा आवाजच बसलो नसतो, कारण कर्म हा या स्वामींची खासियत. तू माका हैवान म्हटलंस, पुढच्या वेळी या मठात येतो तुझा नाही जर शाप तुळतुळीत झालेला असला तर नाव स्वामींचं महिमाच तसो बरोबर ना. दुसरं मी काय बोलणारच नाही, माझ्या काय कशा अवयवावरनं बोलायचं तर मग काय गरज पडल्या माझीच माका इज्जत काढून घेऊन. आता तुम्ही बोलल्यानंतर माका त्याचं बहु उत्तर देऊचा लागतं, एवढंच विषय आहे. नाहीतरी हा माझा ब्रँड आहे, मग काही एक लाज वाटत नाही. माझ्यासारखे किती आहे आता बोललं स्पिरांत सगळे माझे भावबंधच आहे. त्याचा काही इलाज आहे काय माका सांग. त्याच्यात लग्न न झालेली सुद्धा होत आज माझ्यासारखे, त्यांनी काय करायचं माका सांग, काय वाजवीत फिरायचा. हो देव देव आपण काय ती स्टाईल कुठची कोणाची ती कधी तरी स्टाईल आहे. ही परिस्थिती आवाज एकाच पेपरमीत नाही अडकलेला. आता आमच्या पूर्वीची पिढी होती ना, तिने अशोक कुमारचे पिक्चर बघितला नाही, म्हणजे आमच्या काय मग साधारण अशोक सराफचे पिक्चर आम्ही बघितले, आणि ह्यांच्या पिढीत आता अशोक खराबचे व्हिडिओ बघतो. त्याच्यामुळे त्यांच्या पेपरमीट अडकाक लागला आता. त्याच्या दोस्त तुझो नाही असू भारी आहे पोरगो कच्ची खुलं वाटतं, तो अतिरेक करताना मध्ये मी आधी भीत म्हटलं मग हैवान बिवान डायरेक्ट सुरुवात. मी उठवायला तर जीव देणार होते, म्हटलं खनिज जाऊन उडी मारतं. काय करणार, एप्रिल महिन्यात म्हणतं मी थांबलेलोच नाही, रोज भजनाच केली. आणि मी गोटीने खेळा होतो घरी, आमचं भजना ना. मी लहान पोरांना घेऊन चला खेळूया, आबा उभी खेळू